जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी आपल्या निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे। मतदारसंघातील जनतेचा वाढता पाठिंबा आणि नागरिकांची प्रशांत डिक्कर यांना निवडणूक लढविण्यासाठी सढळ हाताने मिळणारी आर्थिक मदत यामुळे मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये परिवर्तन महाशक्तीचे जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रशांत डिक्कर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे कार्य करीत आहेत। त्यामुळे तळागाळातील जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे। त्यांचाच फायदा या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत डिक्कर यांना होत असून त्यामुळेच प्रशांत डिक्कर हे जळगाव जामोद विधानसभेच्या निवडणूक रिंगणात मोठ्या ताकदीने उतरले आहेत। मतदारसंघातील नागरिकांचे वाढते पाठबळ हीच प्रशांत डिक्कर यांची मोठी ताकद आहे। वाढते जनमत आणि निवडणूक लढवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून मिळणारी आर्थिक मदत यामुळे प्रशांत डिक्कर यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे। MCN न्यूज मराठी करिता भगवान पाखरे, संग्रामपूर। बुलढाणा लोकसभेकरिता रविकांत तुपकर हेक्टर प्रमाणे आपल्याला मतदान पडेल काय सांगाल? खऱ्या अर्थानं ही जे मी प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधामध्ये या मतदारसंघातल्या लोकांनी लोकवर्गणीतून मला या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं आहे। मी 16 वर्षापासून शेतकऱ्यासाठी आणि मजुरासाठी रस्त्यावर भांडतो आणि हे रस्त्यावरची शेतकऱ्यासाठी मजुरासाठी जे भानगड आहे हे भानगड विधानसभेच्या सभागृहामध्ये गेले पाहिजे। त्यासाठी सर्वांचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की त्या प्रशांत डिक्कर सारखा माणूस जर सभागृहात गेला तर निश्चितपणाने त्यांना न्याय मिळेल। त्यासाठी कापूस सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल, आमच्या शेतकरी कष्टकऱ्याचे कामगारांचा प्रश्न असेल, आमच्या महिला भगिनीचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, विकास असेल, रस्ते सर्व म्हणजे शेतात जायला रस्ते असे भयावह परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे। दुसऱ्या बाजूने या मतदारसंघामध्ये ज्यांची 20 वर्ष यांनी सत्ता भोगली, महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी सुद्धा त्यांच्या घराण्याने सुद्धा 15 वर्ष सत्ता भोगली, आलटून पालटून 35 वर्ष झाले सत्ता भोगताय। परंतु मतदारसंघातली जनता अक्षरशः वनवासात जीवन जगत आहे आणि या वनवासातून या जनतेला मुक्त करण्यासाठी गावगाड्यातला शेतकरी आज आमच्या पाठीशी उभा आहे। आणि खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे हे एका बाजूने प्रस्थापित घराण्याशी आहे म्हणजे धनशक्ती एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने जनशक्ती आहे। हजारो लोक दररोज लोकवर्गणी देतात, गावागावातून वर्गणी काढतात आणि म्हणून त्या पद्धतीने आमचे प्रचाराची दिशा आता निघालेली आहे। ते प्रचाराच्या दिशेने निघाला निश्चितपणाने हा म्हणजे परिवर्तन महाशक्तीच्या आघाडीचा हा या ठिकाणी विजय होणार आहे। प्रस्थापित घराणेशाहीतल्या उमेदवारांना आता घरी बसावं लागेल हे लोकांनी ठरवलेलं आहे। आपली सरळ लढत महाविकास आघाडी सोबत आहे का महायुती सोबत आहे? महाविकास आघाडीचे उमेदवार हा अक्षरशः सेटिंगने दिलेला उमेदवार आहे। एक म्हणजे 20 वर्ष झाले या जे सत्ता भोगतात BJPचे आमदार संजय कुटे हे वरच्या लेवलवर पैसे देऊन सेटिंग करून तिकीट देतात। म्हणजे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे। आमची लढत प्रशांत डिक्करची लढत हे सरळ ज्यांनी 20 वर्ष सत्ता भोगली ते असे संजय कुटे सोबत होणार आहे आणि त्या लढाईमध्ये सुद्धा प्रशांत डिक्करचाच विजय होणार आहे हे लोकांना समजलं आहे। आपली अशी ख्याती आहे की आपण 12 महिने ग्राउंडवर संघर्ष करत असता, नेमकं याचा बेनिफिट आपल्याला कसं मिळेल काय सांगाल भाऊ? आता याचं बेनिफिट म्हणजे मला आता मिळायला लागला। मी 16 वर्ष झाले शेतकऱ्यासाठी मजुरासाठी लढतो, त्या काम करतो, त्या कामाची पावती आहे आता गावागावात लोक देत आहेत। स्वतःहून तुम्ही आता बघितलं गावात प्रत्येक घराच्या दारापुढे आमच्या महिला भगिनीनं रांगोळ्या काढल्या, पाट टाकले, औक्षण ताट आणलं, औक्षण करतात प्रत्येक घरामध्ये आणि एवढंच नाही तर घराघरातून पैसे सुद्धा वर्गणी मला देत आहेत। एका बाजूने प्रस्थापित नेते ज्यांनी आम मार्गाने संपत्ती कमाले त्यांच्या गाड्यामध्ये लोक बसायला नाहीत, भयानं लोक त्यांना आणावं लागतात डम्या वाटायला प्रचारासाठी। पण आमच्या सामान्य कार्यकर्त्यासोबत लोक या ठिकाणी मावत नाही, आम्हाला गाड्या कमी पडतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा विजय मी प्रशांत डिक्कर निवडून येईन हा या मतदारसंघातला जनतेचा